एक्सक्यूज मी, गौरी पानसे भेटतील का इथे मला? हो, ते आतमध्येच आहेत. जायचं होतं ना? हो, बिझी आहेत का? क्लास चालू आहे. बरं, मला दाखवता कुठे असतील? हां, ठीक या. चॉकलेट आहे का? हा, घे तो हिरवा दे मला, मी दिला ना चॉकलेटी तुला. हिरवा हिरवा मला दे. थँक्यू. तुझं होईल पटकन. अरे वा, हा कोण आहे माहितीये का? त्याला काय म्हणतात? हा कुठे असतो? घोडा, घोडाचा मासा आहे तो. हा, व्हेरी गुड. सी हॉर्स म्हणतात त्याला. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सी हॉर्स. व्हेरी गुड. लवकर स्टार्ट. मॅडम, कोणा हा, ह्या आल्यात. येस. मी ईशा देशमुख. येस. मला जरा भेटायचं होतं तुम्हाला. कुठल्या पेपर कडून आलात तुम्ही? पेपर जर्नलिस्ट आहात ना, तुम्हाला इंटरव्ह्यू करायचा ना माझा. सॉर्ट ऑफ. हा, काय जनरली फोन करून येतात जर्नलिस्ट. सो तुमची तयारी आहे ना? काय आहे, पत्रकार येतात पण त्यांना माझ्या कामाविषयी काहीच माहिती नसते. मागे काय झालं की मला एक सन्मान अनाउन्स झाला होता, ठीक आहे, आणि ती जी इंटरव्ह्यू घ्यायला आलेली मुलगी होती तिला मला कुठला सन्मान मिळाला हे सुद्धा माहिती नव्हतं. अशा वेळेला खूप बोर होतो इंटरव्ह्यूला. मी पत्रकार. ताई, सी हॉर्सला कोणता कलर देऊ? तुला कोणता कलर द्यायचा? ग्रीन. मग ग्रीन दे. छान दिसतो की नाही ग्रीन? माझ्या साडीचा रंग कोणता? ग्रीन. मग व्हेरी नाईस. काय झालं तुमचं साक्षात? काय झाला पण? अरे वा, चला आपण स्टार देऊया का तुला? रुपये ना. व्हेरी गुड. छान ना. तुम्हाला ना 2 मिनिटं जरा बसावं लागेल. मला माझा जरा एक फोन कॉल पूर्ण करून यायचा. मी आले. शुअर. मी इथे बसले तर चालेल थोडा वेळ ना? हो हो, चालेल चालेल, बसा ना. थँक्यू. मी बसू? ओय, दे ना, कलर दे ना. शेतीवाल्या प्राण्यांची ओवी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. गाय म्हणाली अशा अशा. अशा रीतीने आपण आपलं गाणं संपवूया. थँक्यू. आता तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ बाहेर जाऊन खेळायचं. जा लवकर. हळू हळू. साक्षात हळू हळू हळू. आपण बाहेर जाऊन बोलूया. या ना. हो शुअर. या. आपण चालत चालत बोललो तर चालेल तुम्हाला? तुम्ही प्लीज मला अहो जाऊ म्हणू नका ना. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. तू इंटरव्ह्यू घ्यायला आली नाहीयेस, मग कशासाठी आलीस? आय एम सॉरी. सॉरी का? नाही म्हणजे तुम्ही खूप कामात असताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलं अचानक येऊन म्हणून. तुझं नाव काय म्हणालीस तू? ईशा देशमुख. ओके. तुमची सून.
पण मला मुलंच नाहीये. हे खरं नाहीये. त्याशिवाय तुम्ही त्याला भेटायला पुण्याला आला नसता. यू नो आय रिअली नीड टू गो नाव. मला खूप काम आहे. एक मिनिट मॅम, एक मिनिट प्लीज, एक मिनिट प्लीज. तुम्ही ओमच्या घरातून बाहेर पडत होता तेव्हा मी पाहिलं तुम्हाला. काही गोष्टी किती टाळायच्या म्हटल्या तरी टाळता येत नाहीत ना आपल्याला. तुझं काय काम आहे? मला असं वाटतं की एकदा तुम्ही तुमच्या मुलाला भेटावं. तुला? तू कोण? तू कोण? यु नो मागे मी गेले होते त्याला भेटायला, बट इट वॉज अ बिग मिस्टेक. तो नव्हताच घरी, पण एनिवे त्याआधीही मी त्याला अनेक वेळा फोन केले. मला काहीच उत्तर मिळालं नाही, आणि जेव्हा मिळालं तेव्हा काय उत्तर मिळालं? रॉंग नंबर. मागे कुठल्या तरी बाईंनी फोन करून सांगितलं की ओम खूप त्रासात आहे. माझं कामात लक्षच लागेना, मी म्हणून त्याला भेटायला गेले. सासवडला काहीतरी काम होतं, ते आटपून मी थेट पुणे गाठलं. तिकडे जाऊन बघते तर काय छान, अगदी सगळं मस्त चाललंय ओमचं. अगदी छान फॅमिली आहे त्याची. तुझ्यासारखी मस्त बायको आहे. त्याच्या बाबांचंही छान चाललंय. त्यांचीही नवीन बायको आहे. गुड. म्हणजे सगळंच व्यवस्थित, अगदी सगळं मस्त फॅमिली वगैरे. आणि माझ्या एक लक्षात आलं की या सगळ्यात मी कुठेच बसत नाही. गुड, व्हेरी गुड. बरं आहे की बाबांचंही नवीन बायको. नाही 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 नाही, तसं नाहीये. प्लीज, तुमचा खरंच गैरसमज झालाय. मी काय आहे, म्हणजे तुम्ही ओमकडे आल्या असताना तुम्हाला ज्या बाई भेटल्या तिथे दिसल्या तुम्हाला, आणि म्हणजे तुम्हाला जे वाटतंय की त्या ओमच्या आई आहेत ते तसं नाहीये. म्हणजे ते दिसतं तसं, पण ते खरं नाहीये. तुमचा खरंच गैरसमज झालाय. मी एक्सप्लेन करते तुम्हाला, सगळं एक्सप्लेन करते, पण मला हे असं जाता जाता नाही सांगता येणार हो. मला प्लीज तुमचा थोडासा वेळ द्या प्लीज. नाही, खूप वेळ वाया गेलाय अगं माझा या सगळ्यात. सो जस्ट लेट इट बी. आणि तसंही ओमला त्याच्या आयुष्यात माझं इंट्रुजन नाही आवडत. आणि एक गोष्ट, पुन्हा मला भेटायचं असेल तर प्लीज फोन करून यायचा. मला खूप काम असतं. हॅलो. हाय माय लव्ह, कशी आहेस? मस्त. कुठे आहेस? मी अजून इथेच आहे. अरे हो का? म्हणजे तुला रात्री यायला उशीर होणार पुण्यात. हा, म्हणजे इथलंही काम बाकी आहे अजून थोडंसं कोर्टातलं, आणि मुंबईतून निघायलाच 2 तास जातील. म्हणजे आशीपासून पुढे यायलाच. आणि अरे परत आपल्या इथे पण आल्यानंतर ट्रॅफिक असतंच ना. ओके. ओम, प्लीज माझं इथलं काम नीट होईल अशी प्रार्थना करशील? हो का नाही? ईशाचं काम मस्त होऊ दे, तिला हवं ते सगळं मिळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू खरंच गोड आहेस खूप. हो ग? आणि तू माझा आहेस फक्त. हो ग, ते तर आहेच. पण काय ग, का असं काय झालं एकदम? तूच म्हणतोस ना, तुला जे काही हवंय ते सगळं मिळू दे. तू पूर्णपणे माझा आहेस. तुला ना तुझं जे काही आहे ना ते सगळं मिळू दे. मी तुझाच आहे ग राणी. पण काय ग,
तू रडत बिडत नाहीयेस ना? हा? जर सेंटी हा हा? नाही, मला फक्त तुझी खूप आठवण येते. ओहो, असं आहे होय. मलाही तुझी खूप आठवण येते. अगं पण असं काय करतेस? तू निघालीस की 3 तासात भेटेन मी तुला. तुझ्यापासून फक्त 3 तासाच्या अंतरावर आहे मी. नाही ना, पण मला तसंही नकोय. मला तू आत्ता हवायस माझ्याजवळ. मग कोण ढकलतंय मला तुझ्यापासून दूर? काम संपलं की लगेच निघ. मी येऊ लोणावळ्यापर्यंत? वेडायस का? काही नको. I'm okay, I'll be fine. तू फक्त मला आशीर्वाद दे. ओके? तथास्तु. यशस्वी भव. थँक्स लव. आय मिस यू. लवकर भेटू. बाय. बाय. लव्ह यू ईशा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. वेडी. या तुमच्याशी बोलतेय मी. हे काल मागवलं होतं मी, आज आलंय माझ्या टेबलवर. का? आणि हे काय आहे? इतके कॅन्सलेशन, सगळे खाडाखोड केली आहे. हे आपल्याला, हे बघा, हे स्पॉन्सर्स ना द्यायचं आपल्याला. स्पॉन्सर्स पैसे देतात आपली ट्रस्ट चालवायला. हे असं सगळं त्यांना दिसलं, त्यांना वाटेल आपण ऍडजस्टमेंट केली आहे काहीतरी. ट्रस्ट आहे आपली. ट्रस्टचा अर्थ काय? विश्वास. आणि एकदा विश्वास गमावला की तो पुन्हा नाही मिळवता येईल. हे रिडू करायला हवंय. सगळंच्या सगळं मला परत हवंय, आणि लगेच, आजच. हे घ्या. तू अजून इथेच? हो. काय नाव तुझं? ईशा. ईशा देशमुख. सॉरी, मी तुम्हाला त्रास देते. ईशा, तू एक चांगली मुलगी आहेस आणि चांगल्या मुलींचा अपमान करायला मला नाही आवडत. जाऊ दे ग, ते राहू दे सगळं. त्या फार बऱ्या आठवणी नाही आहेत माझ्यासाठी. सो तुझ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही द्यायची. राहू दे. तुमचं चाललंय ते बरं चाललंय. Let it be. जा ग. सॉरी काकू. सॉरी मॅम. मला माहितीये मी तुम्हाला खरंच त्रास देते, पण असं आहे ना, तुमच्याशी थोडा वेळ बोलणं मला फार गरजेचं आहे. बिकॉज इट्स अ क्वेश्चन ऑफ माय लाईफ अँड डेथ. प्लीज. थोडक्यात सांग. थँक्स. थँक्स सो मच. म्हणजे नाही, मी सांगते, मी थोडक्यातच सांगते, पण तुम्ही प्लीज फक्त ऐकून घ्या. पण थँक्स. 5 मिनिटं द्या प्लीज. 5. फक्त 5च मिनिटं. थँक्यू. इफ यू डोंट माइंड, आपण प्लीज बाहेर जाऊन बोलूया का? हे संपल्याशिवाय उठायचं नाहीये तुम्ही. मॅम, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. तुमचं काम आणि एकूणच जगाचा अनुभव पाहायला गेलं तर माणूस म्हणून सुद्धा मी खूप तोकडी आहे तुमच्या समोर. मला माहितीये. पण मॅम, मला प्रेम कळतं. माझं खूप प्रेम आहे तुमच्या मुलावर. जीवापाड प्रेम करते मी ओमवर. आणि त्याच्यासारखा मुलगा मला शोधूनही नाही सापडणार दुसरा. खरंच असं हिऱ्यासारखं मन आहे त्याचं. आणि मला हेही माहितीये की माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम तुम्ही त्याच्यावर करता.
मला माहिती आहे हे सगळं मी बोलणं खूप हास्यास्पद आहे, पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मला ते बोलावं लागतंय. खूप माया आहे ना त्याच्याविषयी तुमच्या मनात. ओमवर जे प्रेम करायचं राहून गेलं होतं ते प्रेम या लहान लहान मुलांना देताय तुम्ही, हो ना? खूप वाचते कथा कादंबऱ्या. या मुलांमध्ये ओमला शोधते हा तुझा निष्कर्ष कथा कादंबऱ्या सिनेमा नाटक याच्यातूनच येऊ शकतो. पण काय आहे ना, प्रत्यक्ष आयुष्य इतकं एकरेषीय नसतं. साधं सोपं सिंपल लॉजिक वाला नसतं कधी. इतकी वर्ष एकटीनं राहिले, आता आणि काही वर्ष. असं का बोलताय तुम्ही? खरंच आहे अगं ते. तू अजून लहान आहेस खूप. ओमची काळजी वाटली म्हणून त्याला भेटायला गेले होते. ए चला, खूप वेळ झाला, आज चला आता, ऊन आहे खूप. मुलांनो, ओमला भेटले ना मी तेव्हापासून पाहते. एक पोकळी आहे त्याच्यामध्ये. मी आहे त्याच्या बरोबर आता. बाय द वे, आमचं लग्न नाही झालंय अजून. मी आहे त्याच्यासोबत, पण मला माहिती आहे तू खूप एकटा आहे आतून. एक गंमत सांगू तुम्हाला, अजूनही कॉट खाली झोपतो तो. विचित्र आहे ना? नाही नाही, लहानपणापासूनच आवडतं त्याला. नाही नाही, लहानपणापासून त्याला फक्त तिथेच सेफ वाटतं. तुमच्या आणि त्याच्या बाबांच्या भांडणाचं फलित म्हणूया हवं तर. काय गंमत आहे ना. खरं तर आता तुम्हाला दोघांना एकमेकांच्या आधाराची, एकमेकांच्या प्रेमाची जास्त गरज आहे. पण तुम्ही इथे या मुलांमध्ये ओमला शोधताय आणि ओम त्याच्या घरच्या माणसांमध्ये त्याची हरवलेली नाती शोधतोय, त्याची आई शोधतोय. ओमच्या घरी तुम्ही ज्यांना पाहिलत ना, ती त्याची आई नाहीये. ती त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी त्याची कलिग आहे, शोभना मावशी. त्याच्या घरचा एकही माणूस हा त्याचा खरा नातेवाईक नाहीये. ते सगळेच जण त्यांच्या अडचणीमुळे त्यांना एक छप्पर हवंय, त्यांना प्रेम हवंय, आधार हवाय म्हणून एकत्र जमले. ओमनी ते प्रेम दिलंय त्यांना. ओम खरंच याही बाबतीत मुलगाच आहे तुमचा. वकील आहेस का ग तू? हो का? काय ना मॅडम, तुमच्या आर्ग्युमेंट्स मध्ये एक छोटीशी फट आहे. ओम मला भेटायला का नाही आला? नाही म्हणजे मी त्याला भेटायला गेले होते हे कळल्यावर सुद्धा तो का नाही आला? एक फोनही नाही केला. प्रश्न फक्त ओमचा नाही, त्याचा हा सगळा वेडेपणा मी पोटात घालून. पण त्याचे बाबा, त्याला मी कधीच माफ करणार नाही. चला मुलांनो, एका रांगेत उभे राहा, आपल्याला आज जायचंय. लवकर तुम्ही आवरून घ्या. चला 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 लवकर. आपल्या सुखासाठी एकदा तरी तुझ्या आईबाबांना भेटणं, खऱ्या आईबाबांना भेटणं फार गरजेचं आहे. त्यांनी असा क्लॉज वगैरे घातलाय का की माझे खरे आई बाबा हे लग्नाला आलेच पाहिजेत? तर मला असं म्हणायचं होतं की आपण सततच असं खोटं खोटं नाटक करत राहण्यापेक्षा तुझ्या खऱ्या आईबाबांनाच बोलावून घेऊया ना.
अरे ओम, काय झालं आजोबा? उठ उठ आधी तू. आपण काय तू आधी उठ. हे बघ, तू पहिला ॲम्ब्युलन्सला फोन लाव, काय डॉक्टरांना फोन लाव. आपण कशाला? अरे ही प्रमिला आहे ना, तिला धाप लागली आहे. मला हे सगळं वाईट चिन्ह दिसतंय. काय पण असं अचानक काय झालं? ते मी तुला सगळं नंतर सविस्तर सांगतो, पण तू आधी फोन लाव, वेळ वाया घालू नको. हो 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 लावतो लाव.